खोटा जात पंचायत गुन्हा रद्द करण्याची मागणी. नाथपंथी डवरी गोसावी समाजाचे पोलीस अधीक्षकांना निवेदन. अहिल्यानगर. नाथपंथी डवरी गोसावी समाजाची बदनामी करण्याच्या उद्देशाने खोटी जात पंचायत तक्रार दाखल करण्यात आल्याचा आरोप करत संबंधित गुन्हा रद्द करावा आणि संपूर्ण प्रकरणाची निपक्ष चौकशी करावी अशी मागणी समाजाच्या वतीने जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे निवेदनाद्वारे देण्यात आली आहे. निवेदनात म्हटले आहे की राज्यात 2012 पासून जात पंचायत प्रतिबंधक कायदा लागू असून अशा प्रकारच्या बेकायदेशीर प्रथा कायद्याने रद्द करण्यात आल्या आहेत. तरी देखील काही व्यक्ती जाणून बुजून नाथपंथी डवरी गोसावी समाजाची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न करत आहे. आजपर्यंत समाजाने कोणत्याही व्यक्तीला बहिष्कृत केलेले नाही किंवा कोणाकडे दंड अथवा पैशाची मागणी केलेली नाही असा दावा समाजाच्या प्रतिनिधींनी केला आहे. समाजाच्या म्हणण्यानुसार 29 मे 2026 रोजी परिगाबाई विलास सावंत यांनी दाखल केलेल्या तक्रारीत समाजातील काही व्यक्तींनी आपल्याला बहिष्कृत केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या तक्रारीत बाबूराव नाना शिंदे, भगवान उत्तम शिंदे, साहेबराव बाबूराव सावंत, भीमराव माणिक अहेर, नवनाथ बापू शिंदे, भीमराव दादा चव्हाण, दादाराव पंढरीनाथ अहेर, रूपचंद दत्तात्रय सावंत, प्रकाश एकनाथ सावंत, भगवान शंकर शिंदे, दत्त अंकुश शिंदे, मोहन भैरव बाबर यांच्यासह अनेकांची नावे नमूद करण्यात आली आहेत. मात्र हे सर्व आरोप पूर्णपणे खोटे व बिनबुडाचे असल्याचा दावा समाजाच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे. संबंधित महिलेच्या कुटुंबियांनी देखील समाजाने कोणताही बहिष्कार टाकलेला नसल्याचे सार्वजनिकरित्या स्पष्ट केल्याचा दावा निवेदनात करण्यात आला आहे. त्यामुळे वैयक्तिक वादातून समाजातील व्यक्तींना त्रास देण्याच्या हेतूने ही तक्रार करण्यात आल्याचा आरोप समाजाच्या प्रतिनिधींनी केला आहे. नाथपंथी डवरी गोसावी समाजाने पोलीस प्रशासनाकडे या प्रकरणाची सखोल चौकशी करून सत्य परिस्थिती समोर आणण्याची मागणी केली आहे. तसेच खोट्या तक्रारीमुळे संपूर्ण समाजाची बदनामी होत असल्याने अशा प्रकारच्या आरोपांची वस्तुनिष्ठ तपासणी करून समाजाला न्याय द्यावा अशी मागणीही निवेदनात करण्यात आली. यावेळी समाजातील अनेक पदाधिकारी व नागरिक उपस्थित होते. समाजाच्या प्रतिष्ठेला धक्का पोहोचविणाऱ्या खोट्या तक्रारीवर कठोर कारवाई करण्यात यावी अशी भावना उपस्थितांनी व्यक्त केली. राहणार काष्टी, तालुका श्रीगोंदा, जिल्हा अहिल्यानगर. जात पंचायत ही आमच्या समाजामध्ये नाही. गेल्या 12 वर्षापासून जात पंचायत बंद आहे. परिगाबाई विलास सावंत हिने केलेला गुन्हा हा खोटा आहे. समाजावर केलेलं ही झाकळण सगळं तिचं खोटं आहे. याच्याबद्दल शासनाने चांगला अशा खोट्या नाट्या लोकांचा ना पुरावा घेता मागली इन्क्वायरी चांगली करूनच केस घ्यावा आणि पुढच्या लोकांना तस्ती नाही व्हावा असं काहीतरी शासनाने बी वागावा असं माझं म्हणणं आहे. सावंत, राहणार पाटस, तालुका दौंड, जिल्हा पुणे. 2016 मध्ये शासनाच्या नियमानुसार जात पंचायतीला पूर्णपणे मूठ माती दिलेली आहे. त्याचबरोबर सगळ्या तमाम महाराष्ट्रातल्या सर्व लोकांनी जे काय असणारे या लोकांनी सुद्धा जात पंचायत ही पूर्णपणे बंद केलेली आहे. परंतु 4 दिवसाच्या पाठीमागं परिगाबाई विलास सावंत यांनी जो समाजाच्या विरोधामध्ये जो अर्ज दाखल केला आहे की यांच्यावरती गुन्हे दाखल व्हावेत जात पंचायतीचे, असा काही कुठं हा निंदनीय प्रकार घडलेला नाही आहे आणि समाजामध्ये अशी काही कुठं बैठक झालेली नाही आहे आणि ती होतही नाही. आता त्या परंपरा सगळ्या बंद झालेल्या आहेत. तरी हा जो घडलेला जो प्रकार आहे हा चुकीचा आहे आणि याचं शासनाला मी एकच विनंती करू शकतो की अशा काही खोट्या लोकांना तुम्ही समोर घेऊन शिने समाजामधल्या चांगल्या लोकांवरती गुन्हे दाखल न व्हावे आणि इथून पुढं समाजाची प्रतिमा ही मलिन न व्हावी ही एवढीच माझी मी साहेबांना आणि शासनाला विनंती करू शकतो. ओके. मी राहणार काष्टी, श्रीगोंदा, तालुका अहमदनगर, जिल्हा. परिगा विलास सावंत गेल्या 4 दिवसापूर्वी आमच्या समाजाच्या वरती जी केस केलेली आहे ती सगळी खोटी आहे आणि जी 10 लाखाची मागणी मागितली ही सगळी बी खोटी आहे. मी त्यांच्या समाजामध्ये राहतो, समाजामध्ये खातोय, समाजामध्ये त्यांच्यामध्ये वागलो या आणि जी ही तक्रार केली ही सगळी आमच्या समाजावर खोटी आहे. बाई ही माझी आई आहे आणि जिने ही कृती केलेलं ही सगळं खोटं आहे. जात पंचायत कुठंच चालू नाही. 16 वर्षापासून ही बंद आहे, 2016 पासून.